मित्रांनो आपण फडतरवाडीच्या पुढे आलेलो आहोत आणि हा स्पॉट होता कालचा जो व्हिडिओ व्हायरल झालेला तो. नमस्ते मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण आलेलो फडतरवाडी येथे आणि काल आपण एक व्हिडिओ व्हायरल झालेला पाहिला आणि त्या संदर्भात आपण फडतरवाडी गावामध्ये आलेलो आहोत आणि फडतरवाडी गावचे ग्रामस्थ आपल्या समोर आहेत. दादा नमस्ते. नमस्ते. पहिला नाव सांगा तुमचं. प्रकाश यादव. बरं, काय घडलं एक्झॅक्टली काल नेमकं? काय घडलंय, ऊस तोड मजूर आहे. हा. सकाळी 6 ते 9 पर्यंत ऊस तोडत होता बर. आणि मुकदम म्हणले जरा हे कसा तरी करायला लागलाय म्हणून आम्हाला म्हणले, मालकांना म्हणले गाडी घेऊन या, त्याला दवाखान्यात नेऊ कोणी. बर. मग मालकाने सांगितलं त्याला बोलोरा घेऊन येतो, अच्छा. तुम्ही फाडातनं डांबरापर्यंत या चालत. बर. मग तो डांबरापर्यंत चालत आला. डांबरापर्यंत चालत आल्यानंतर त्यानं जसे 4 व्हीलर 2 व्हीलर बघितल्या तसा करायला लागला. बर. त्याच्या अगोदर तो चालत आला होता डांबरापर्यंत. म्हणजे त्या आधी स्थिती व्यवस्थित होती ते म्हणा. व्यवस्थित होती, फक्त थोडासा वेलकंड करत होता आणि कसं तरी होत होतं त्याला. बर. साधारणतः किती वाजता हा साधारण त्याचा 11 वाजता झाला असेल. 11 वाजता घडला. हा, बरं, 11 वाजता झालं. मला वाटतं जो कॉर्नर आहे फडतरवाडीचा हा, गावचा corner. पुढचं कॉर्नर तिथे झालं. कॉर्नरला. फडतरवाडीच्या सेंटरला मध्ये बरीचशी दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम ट्रॅफिक झालेला भरपूर जाम होतं, म्हणजे जाऊन देत नव्हता. 2 व्हीलर 4 व्हीलर अजिबात जाऊन देत नव्हते. बर. शासकीय बस सुद्धा त्याने 1.5 तास थांबवून ठेवली होती. म्हणजे बस सुद्धा थांबली बस तो काय करायचा, वाहनावर चढाय बघायचा. हा. मग लोकांना काय वाटत होतं की रेबीज आहे, आपल्याला चावला तर काय होईल, मग त्यामुळे त्या भ्यानं कोण जात नव्हतं पुढे. आणि मला वाटतं काल सुद्धा डिक्लेअर झालं, डॉक्टरांनी केलं की नाही, रेबीज नाही म्हणून. बर. तो मनोरुग्ण आहे म्हणून सांगितलं. दादा काय होतं की अशा वेळेस जरा थोडीशी भीतीच असते पकडणे भीती वगैरे. म्हणजे कोण डेअरिंगच करत नव्हतं, हा. कारण मस्त 300-400 माणसं होती. हा. पण कुणी पुढे जायचं, प्रत्येकाला जीवाचा आपापल्या भ्याय ना. बरं. प्रत्येकाला जीवाचं भ्याय भीती आहे. ते आणि तोच त्या कंडिशनलाच होता, याचा पळत चावायला बघायचा. बर. मग असं तो करतच होता. दादांकडे येतो मी. नमस्ते. पहिल्यांदा नाव सांगा तुमचं. माझं संभाजी चव्हाण. काय घडलं एक्झॅक्टली काल नेमकं? ऍक्च्युली आता आम्ही 12-12:15 वाजता घरी आलो. बर. त्यावेळेस वडिलांनी मला सांगितलं की असा एक व्यक्ती पडलेला आहे, पिसळलेला आहे. बर. आता त्याच टायमिंगला आमची मुलगी कॉलेजवरून येते. हा. ती चालत येते, ते फाटेवा अंगापूर फाटा ते फडतरवाडी चालत येते. बर. मग तिथे मुलीला आणायसाठी गेलो. तर हा कॉर्नरलाच प्रकार घडलेला पूर्णपणे. बर. जवळजवळ इकडून पण ट्रॉफिक सगळं जाम होतं आणि तिकडून पण जाम होते. आता त्याला धरण्याचा प्रयत्न कोणच करत नव्हतं. शेवटी एक अंगापूरचा जोडदार आहे आपला अधिक म्हणून, आणि दुसरा एक त्याचा मित्र आला आणि घेतल्याच माणसांनी वाघर आणली. त्या प्रकारे आम्ही धरण्याचा प्रयत्न केला. नंतर पकडलं, एका साईडला त्याला धरून बांधून ठेवलं. आणि दुसरा मुद्दा असा आहे की त्याला कोणी कुठल्याच म्हणजे जवळ 300-400 माणसं होती, त्याच्याला एकाने सुद्धा हात लावलेला नाही त्याला. म्हणजे कोणती बाबा नाही मारहाण वगैरे अशी? कुठल्या कसल्याच प्रकारची नाही, काहीच नाही केली. आणि वगैरे आणण्याचा निर्णय कसा घेण्यात आला? कारण मला वाटतं कंट्रोल झालं नसतं. कंट्रोल झालं नसता. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, तो फास्टातून येत नव्हता. त्याच्या जवळ जाणार कोण? हा. त्याला पकडायला हाय असा जाणार कोण? बर. म्हणून लांबून जेवढा प्रयत्न होईल तेवढा तो करत होतो. त्यांचे जे घरचे मेंबर झाले त्या व्यक्तीचे, त्यांच्याशी काय संपर्क वगैरे झाला का तुमच्या? नाही, त्यांच्या मुकदमाचा संपर्क झाला. मुकदम सांगितलं ज्यावेळेस आम्ही बांधून ठेवले, त्यावेळेस सिव्हिलची गाडी आली, डॉक्टर आलेले. तर ते मुकदम काय म्हणले, त्यांचे आई का आणि भाऊ कुणी येत होते, त्यांची वाट बघत आम्ही थांबणार आहे. त्या सिव्हिलच्या गाडीमध्ये त्यांनी काय नेऊन दिले नाही. नंतर ते म्हणले आम्ही आमच्या गाडीनं घेऊन जातो. मग आम्ही तिथून त्याला बांधून ठेवलेला, त्यांची 3-4 माणसं तिथं होती बसलेली आणि आम्ही घरी निघून आलो. आता कुठे आहे ते व्यक्ती? म्हणजे आता हॉस्पिटललाच आहे की सिव्हिलला आहे? बरं. म्हणजे ट्रीटमेंट चालू आहे? चालू आहे. तर एक प्रकारे धाडसच केलं म्हणावं लागेल सर्व ग्रामस्थांनी, कारण ती गोष्ट सोपी नव्हती. कारण पकडणं वगैरे आणि कोणती बाबा समोरच्या व्यक्तीला इजा न पोचवता तुम्ही ते काम केलं म्हणावं लागेल. त्याविषयी काय सांगाल? म्हणजे एक सर्व एकी पाहायला मिळाली सर्व तुमच्या टीमची म्हणावं लागेल. त्याविषयी चावला असता कोणाला तर इथलेच आपल्यातलेच कुणाला तरी झाला असता ना प्रॉब्लेम तसा.
म्हणून आम्ही मग ती डिरिंग करून धरावं लागलं. बर माणसं बिहली का हा. पिसळलाय म्हणून हा. बी घाबरली का बर ते पिसळलाय कुत्र जसं पिसळ तसं ते पिसळलाय असं सगळ्यांचा गैरसमज झाला गैरसमज त्यामुळे कोण पुढेच गेले नाही. आणि ते कन्फर्म केलं डॉक्टरांनी की बाबा रेबीज नसून नाही. मनोरुग्ण हा, डॉक्टरने सांगितलं. हा डॉक्टरांनी सांगितलेलं बरं. त्याचा जो प्रकार होता का नाही तो म्हणजे तो सगळा त्या प्रकारे तो जे हे करत होता प्रकार हम्म. रेबीज लोकांना रेबीज रेबीज वाटत होतं हा. ना त्याच्यामुळे लोकांना रेबीज आहे असं वाटलं पण आणि त्याला भले काही असू हम्म. पण त्याला मारणं योग्य नव्हतं बरं म्हणून कुणी त्याला हात लावला नाही मारला नाही त्याला फक्त पकडायचा प्रयत्न केला कारण मारणं योग्यच नव्हतं त्याच्या त्या परिस्थितीत बरं लक्षात आलं का त्यामुळे मुलांनी म्हणजे तिथं असलेल्या सगळ्यांनी ते धाडस केलं आणि ते धाडस करूनच त्याला धरला पण त्याला इलाज पर्याय नव्हता काय त्याला सोडून दिला असता तर त्याला बी त्रास झाला असता आणि बाकी यांना जाणाऱ्यांना त्रास झाला असता कारण तो गाडीवर उडी मारत होता. बरं. टू व्हीलर आली तर टू व्हीलर थांबा आडवा जायचा आणि डायरेक्ट टू व्हीलर वाल्याच्या अंगात उडी मारायचा. फोर व्हीलर वाल्याला सुद्धा तसाच करायचा. बरं लक्षात आलं का मग तिथल्या काही व्यक्तींनी पोलीस स्टेशनला फोन केला पोलीस पाटलाला फोन केला अँब्युलन्सला फोन केला. अँब्युलन्स आली तिथं अँब्युलन्स वाल्यानं सांगितलं गाडीत घाला त्याला आम्ही त्याची वस्तुस्थिती बघून अँब्युलन्स वाल्याला सांगितलं बाबा त्याला गाडीत घालता येणार नाही कारण ती त्याला वस्तुस्थिती तशी नाही तर तुम्ही डॉक्टरला बोलवा त्याला बेशुद्ध पडायचं एखादं इंजेक्शन Injection द्या त्याला द्या. अँब्युलन्स मध्ये घाला तसं काय घालू नका. मग त्याच्यानंतर त्याला जरा हाताला पायाला बांधून सावलीला घेतला सावलीला उभा केला. बऱ्याच वेळानंतर त्याने आम्ही तिथून निघून आलो होतो तिथं आमच्या इथे एक एक्सपायर झालेली व्यक्ती होती त्यामुळे मग त्या बऱ्याच उशिरानंतर पुन्हा गाडी आली त्यांना नेला त्याला हॉस्पिटलला नेला आता हॉस्पिटलला डिक्लेअर केलाय तो मनोरुग्ण. गावातल्या लोकांनी धाडच चांगलं केलं की त्याला इजा पोचून दिली नाही पहिली गोष्ट त्याला आणि दुसऱ्या कोणाला बी तिथे इजा पोचून दिली नाही हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस त्याला पकडण्यात येत होतं त्यावेळेस घामाघूम झालेला असं कळण्यात येते हो, पूर्णरित्या ते काय झालेली तो पूर्णपणे उन्हातच होता ना ज्या वेळेला पकडत होतो तेव्हा पकडूनच देत नव्हता तो पकडून देत माणसाच्या नव्हता. अंगावर जायचा दारा बरं. गेलं की हा. मग आता ते प्रकार बराच उशीर चालल्यामुळे उन्हातच होता तो. त्याला घाम येणारच ना. बरं उन्हातच होता तो. ज्यावेळेस वाघरी तुम्ही टाकली त्याच्या आधी तुम्ही बिना वाघरी टाकता पण प्रयत्न केला का पकडायचा की बाबा आपण पकडू नाही नाही शकतो? त्याच्या अगोदर गेलं येतच नव्हता तो अंगावर येत होता. बरं. बिना वाघरीच्या वेळेला तो जसं कुत्रं चालतं ना तसं रस्त्यानं चालत होता आणि माणूस पुढे दिसलं की तो पळतच अंगावर जायचा. अंगावर हा कुत्रा माणूस जसं जप घेतं तसंच घ्यायचा तो. डायरेक्ट बरं हम्म. कसं पकडल गोष्ट तुमचं धन्यवाद म्हणावं लागेल सर्व ग्रामस्थांचं. काय चॅनेलला दिलं की त्याला मारहाण केली हा. किंवा आणि काही वेगळा प्रकार केला तर तसा काही प्रकार झाला काही सुद्धा नाही. जे काय जे कुणी काय सांगेल ते सगळं चुकीचं आहे. आता इथं सुरुवातीपासून असणारी व्यक्ती ती प्रकाश यादव त्यानं सुरुवातीला त्यांना तब्येत बरी नाही म्हणून दवाखान्यात घेऊन निघाला. हा माणूस तिथं वस्तुस्थिती जवळ आहे. हा व्यक्ती त्याची मुलगी आणा गेलेला हा सुरुवातीपासून तिथं आहे. त्याला तिथं ज्या वेळेला बांधण्यापासून. करायचं चाललो त्यावेळेला आम्ही स्वतः तिथे गेलो होतो. त्याला धरून बाजूला नेसतोपर्यंत आम्ही तिथं होतो. बर. हा सगळा प्रकार होतो आम्ही तिथं होतो त्यामुळे काय तिथं काय कोणाच्या हातात काठी दिसली नाही किंवा त्याला मारहाण झालेली नाही. व्हिडिओ मध्ये कुठल्याच कुठल्याच हा. व्हिडिओ मध्ये नाही. आणि तर असा गैरसमज कुणी करून घेऊ नये आणि असा म्हणजे असा प्रकार बी पसरवू नये. लक्षात आलं का. आणि ज्यावेळेस वाघरी टाकण्यात आली त्यावेळेस थोडस अग्रेसिव्ह होता तो. ज्यावेळेस त्याला म्हणजे समजलं की आपण पकडले गेलो त्यावेळेस शांत झाला का तो? तो शांत झाला शांत होता. झाला. शांत त्याला ज्या झाला. वेळेला बांधला आणि सावलीला घेतला त्यावेळेला तो शांत झाला होता. बर. तरी पण आम्ही रिक्स घेतली नाही त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय बांधून ठेवलेले. त्या क्षणी वाघरीनं पकडूया हे पण आठवणं सोपं नव्हे. नाही, नाही, त्यावेळेला कारण लोकं- त्या क्षणी त्यावेळेला सुचत नाही काय सुचत नाही काय गोष्ट त्यावेळेला. करावी वगैरे ते सुचत नाही आणि शेवटी तो माणूसच आहे. बरं त्याला माणसाप्रमाणेच वागावला पाहिजे. हा. तो काय जनावर नाही. बर. त्यामुळे आपण बी त्याशी वागताना तेच प्रकार करायचा. त्याला काय अजिबात त्याला हा. त्रास दिला नाही. त्यामुळे आपण बी त्याच पद्धतीने वागलं पाहिजे ना म्हणून आम्ही त्याच मीडियावाल्यानं वेगळं करू नये कारण जी सत्य आहे ते सांगावं. सांगू त्याला अजिबात कसलाही त्रास दिलेला नाही. धन्यवाद.